आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी, साथीदार विशाल वाघमारेलाही कोठडी। चाळीसगावमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीला ओढलं जाळ्यात, आक्षेपार्ह व्हिडिओज आणि फोटोज काढले, सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो उकळले। अर्जुन खोतकरांनी जालन्यातील 12 नगरसेवकांसोबत घेतली शिंदेंची भेट, महापालिकेत निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप, खोतकरांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। मुरुड साई रिसॉर्ट प्रकरण, अनिल परब निर्दोष, खेड न्यायालयाचा मोठा निर्णय, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। माजी आमदार हर्षवर्धन जाधव अॅट्रॉसिटीतून निर्दोष, पानटपरीच्या वादातून केली होती जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा होता आरोप। भाजपचा महाराष्ट्रात पक्षवाढीचा अजेंडा, पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदाऱ्या निश्चित, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी निवडले 6 नवे समन्वयक। इयत्ता 6वीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी, 2री, 3री, 4थी आणि 6वीचाही नवा अभ्यासक्रम, येत्या जून पासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार, दादा भुसेंची माहिती। पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा परतावा, भूसंपादन दर सुमारे 1.61 कोटी प्रति एकर निश्चित, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारं स्टेटस ठेवलं, 2 अल्पवयीन मुलांमुळे हातकणंगलेल्या पेठवड गावामध्ये तणाव, संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या। टँकर वेल्डिंग करताना स्फोट, 1 कामगार जखमी, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळची घटना। पश्चिम बंगालमधील सत्ता स्थापनेची सूत्र अमित शहांकडे, मुख्यमंत्री मंत्री नियुक्त करण्याचे सगळे निर्णय शहांकडे। पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार सुरूच, कोलकात्यात भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, आमदार पियुष कनोडियांच्या भावाची हत्या। केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस, काँग्रेसतर्फे सतीशन चेन्निथला वेणुगोपाल यांची नावं चर्चेत, यूडीएफच्या विजयानंतर केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू। सार्वजनिक ठिकाणी विषप्रयोगाचा आयसिसचा कट उधळला, एनआयएकडून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल, एरंड्याच्या बियांपासून रायझिन नावाचं विष तयार करून वापरण्याचा कट। इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा, आता फक्त हॉर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार, ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती। आज 2 टॉपच्या टीममध्ये हाय व्होल्टेज सामना, हैदराबादमध्ये पंजाबचं आव्हान।